नमस्कार. आपण आजींच्या ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं विहीनबाईची पैठणी. त्याच्यानंतरच्या रुखवताच्या सामानामध्ये आपण पाहिलं होतं की आजीबाईंनी नागवेलीचे पानं, सदाफुलीचे फुलं, स्ट्रॉबेरी, गुलाबाचं फूल, टोमॅटो, काजू हे बनवलं होतं. आता आजीबाईंच्या ह्याच्यात अजून एक त्यांनी बनवले. हे काय आजी? हिरव्या मिरच्या बनवल्यात बघा. आपण पाहू शकतो किती सुंदर हिरव्या मिरच्या त्यांनी बनवलेल्या आहेत. सेम टू सेम पाहू शकता आपण. मिरच्यांसारख्याच त्या मिरच्या दिसतात. हिरवा कलर, गव्हाचं पीठ आणि त्यात थोडंसं मीठ टाकून तिंबून घेतलेलं आहे, चुरून घेतलेलं आहे आणि त्याच्यापासून त्या किती सुंदर मिरच्या बनवत आहे बघा. ते काय देठ बनवत आहे का? किती सुंदर. म्हणजे वेगळं देठ करून त्याच्यावर ते चिटकवत आहेत. त्याचं त्यालाच नाही करत आहे. अशी मिरची खूपच सुंदर आहे, खूपच छान. हळकुंड करायला. आता बनवत आहे हळकुंड. आपल्या पूजेमध्ये जे वापरतो ना आपण, ते हळकुंड. ह्यात गव्हाच्या पिठात पिवळा कलर जो जिलेबीचा असतो किंवा बुंदीसाठी आपण वापरतो, खायचा पिवळा कलर टाकून त्याच्यापासून त्या हळकुंड बनवत आहेत. हळकुंडाला बाजूला बारीक देठ सुद्धा बनवले. लेकरवाळा हळकुंड. लेकरवाळं हळकुंड. हे सुद्धा एक हळकुंड तयार झालेलं आहे. पूर्ण विड्याचं सामान. आता काय बदाम. बदाम म्हणजे विड्यासाठी लागणारे नागवेलीचे पानं, हळकुंड, बदाम आणि त्याच्यानंतर सुपारी करून दाखवणार आहेत. बदाम बघा कसा करतायत त्या. बदामाला वरती बारीक बारीक खापे पण पाडतायत, अद्दर अद्दर एकदम. बदाम तयार झाला. दाखवा. हां बघा किती सुंदर. हे बघा, हे पाहू शकता. हे असे बदाम त्यांनी बनवलेले आहेत. हे हळकुंड, बदाम, विड्याची पानं. सुपारी. आता ह्यानंतर आम्हाला सुपारी बनवून दाखवा. तिनं पाहिलं का संध्याला केली. हा झाला बदाम तयार. आता आम्हाला दाखवताय सुपारी कशी बनवायची. आपण जी पूजेला वापरतो, विड्यावर ठेवायला वापरतो ती सुपारी.
बघा किती हुबेहूब सुपारी त्यांनी तयार केलेली आहे. सुंदर, खूप सुंदर. अशा प्रकारे त्यांनी हे रुखवताचं सगळं सामान आणि विड्याचं सामान बनवलेलं आहे. आता ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये काय काय करून दाखवणार आहे आजी तुम्ही? मोगऱ्याची वेणी, खोबळी, करंजा, बारी, हे सगळं तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आजी करून दाखवणार आहेत. तर आजींकडनं अशाच नवीन नवीन गोष्टी शिका. धन्यवाद.